श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, लक्ष्मी खेचून आणण्यासाठी काही अतिशय महत्त्वाचे उपाय. अगदी बघा, मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील आपण जे काही उपाय करू तर आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या समस्या जे आहेत तर त्या नक्कीच दूर होतात. बघा, आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी, नुकसान होतच. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि शास्त्राशी संबंधित देखील समस्या दूर करते. अगदी शास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. मिठाचा माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते, कारण मीठ देखील समुद्रातच मिळते. पण बघा, आपण नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवावे, नाहीतर त्यांच्या म्हणजे जो काही समजा आपल्याला शुभ परिणाम आहे ना तर तो मिळत नाही. मिठासाठी वेगळी भरणी असावी. काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये स्वच्छ मीठ भरून ठेवावे. त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा. चमचा तुम्ही प्लॅस्टिकचा वापरला तरी देखील चालेल, स्टीलचा ठेवला तरी देखील चालेल. मात्र मीठ ठेवण्यासाठी आपण जे काही भांडं समजा डब्बा वापरू तो काचेचाच असायला पाहिजे. जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात ठेवले असेल तर तुम्ही नक्कीच या गोष्टीचा तरी अनुभव घेऊ शकतात. घरामध्ये काचेची एक तरी भरणी असेलच, त्यामध्ये तुम्ही मीठ ठेवा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव घ्या. नक्कीच जीवनामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील. अगदी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये एक गोष्ट जर समजा आपण लपवली, समजा ठेवली, तर आपल्या आयुष्यातल्या सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात. जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल. मग आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमकी अशी कोणती गोष्ट ठेवायची आहे बाबा मिठाच्या भरणीमध्ये. तर ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाची डब्बा असतो तो सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो. मीठ आणि हळद कधीही एकत्र एका डब्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डबा ठेवू नये. यामुळे घरामध्ये आर्थिक आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. जर तुम्ही मसाले डब्यात मीठ आणि हळद समजा ठेवलेलं असेल, समजा एका वाटीमध्ये हळद मीठ, तर ते तुम्ही आजच त्यातलं मीठ तरी कमी करा किंवा मग हळद तरी काढून घ्या. कारण की आपल्याला या गोष्टी एकत्र ठेवायच्या नाहीत. एक तर मसाले डब्यात हळद तरी ठेवा किंवा मग मीठ तरी ठेवा. आता आपल्याला हळद लागणार आहे त्यामुळे तुम्ही मसाले डब्यात हळद ठेवा, मीठ आपल्या भरणीमध्ये राहू द्या. आणि भरणीमध्ये जरी हळद असेल तुमच्या घरात तर शेजारी ठेवू नका. तर बघा, आपल्या सर्वांच्या जीवनाचा मीठ हा एक अविभाज्य घटक आहे. जर बघा, जीवनात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही आणि मीठ कमीही झाले तरी देखील अन्नाला चव येत नाही. मिठाचं प्रमाण कसं आहे की जास्त झाले तरी खारट लागते, कमी झाले तरीही त्या अन्नाला चव लागत नाही. मग मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे अनेक ज्या काही समजा आपल्या जीवनामधील समस्या आहेत त्या दूर होतात. आपले आयुष्य चांगले मार्गी लागते. मिठाचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने करावा, मिठाच्या डब्यामध्ये काय ठेवायचं याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. बघा, स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा. आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात. ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. बघा, आता काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आहेत. मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होतं. मात्र शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र याचा प्रतिनिधी मानले जाते. अगदी शास्त्रानुसार. मग आता ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच आपल्या जीवनासाठी घातक सिद्ध होतं.
रोग व शोकाचे कारण बनते. मिठाला प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला काचेच्या भरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही. मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात. स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपले नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये. यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येते. भगवंतांना नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये. भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यामध्ये भगवंताची सात्विकता आणि शक्ती उतरत असते, जे आपल्या शरीरामध्ये चांगले विचार आणि चांगले आचार निर्माण करत असते. आपले मनातील विचार चांगले बनतात असे म्हटले जाते की जसे अन्न तसे मन. म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा आणि शक्यतो स्वयंपाक बनवताना काहीतरी आपण भगवंताचे नामस्मरण करायला हवे, म्हणजे आपल्या थेट देवाचे नाव आपल्या स्वयंपाकात उतरल. मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये, यामुळे चांगले संबंध खराब होतात. लाल किताबच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत. बघा, घरामध्ये सुद्धा अनेक समस्या येत असतात. मग आर्थिक असो, वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी ह्या चालूच असतात. जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत. त्यासाठीच आपल्याला पहिला उपाय करायचा आहे, तो म्हणजे काळे मीठ घ्यायचं आहे. लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची एक आपल्याला पुरचुंडी बनवायची आहे आणि ही पुरचुंडू आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे. यामुळे बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती प्रवेशच करणार नाही. काळे मिठाची पुरचुंडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढच होत राहील. तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य ठरेल. जर कुटुंबातील सदस्यामध्ये वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे. असं केल्याने घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती नष्ट होते आणि वातावरणात शुद्धता वाढते. हा उपाय करताना मात्र तुम्ही गुरुवारी करायचा नाही. यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात. जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी आवर्जून करा. त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे एक काचेची बाटली घ्यायची आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे. आणि ही जी बाटली आहे, समजा आता आपण काचेच्या बाटलीत भरलेली, आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्यांचे परिणाम भोगावे लागतात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा असे प्रत्येकच व्यक्तीची इच्छा असते. बघा, एक काचेचा ग्लास भरणी घेऊन त्यामध्ये मीठ ठेवा आणि हे मिठाने भरलेले ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहेत. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो. तुम्ही हे करून पहा. अगदी शास्त्रानुसार उपाय आहेत. तुम्हाला याचा अनुभव सकारात्मकच येईल. घरामध्ये पैसा येत राहतो. या ग्लासमधील मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यास ते मीठ बदलून नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये खडे मीठ भरायचे आहे. तसेच मिठाच्या भरणीमध्ये कोणालाही न सांगता न दिसल याप्रमाणे 2 लवंगा ठेवायच्या आहेत. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो. घरामध्ये धनधान्याची आणि पैशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे मिठाच्या डब्यामध्ये 2 लवंगा नक्की ठेवा. लवंगा साबूत असाव्यात, त्याची वरची फूल देखील असावेत. लवंगा तुटलेल्या किंवा अर्ध्या नसाव्यात. त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये देखील खडे मीठ ठेवायचं आहे. यामुळे बाथरूममधील जो काही वास्तुदोष आहे तर तो पूर्णपणे दूर होऊन जाईल. अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये अगदी सुख समाधान लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी उपाय जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.